नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएससी हो, मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि नमस्कार येतीन, तुमचंही खूप खूप स्वागत आहे. गुड इव्हनिंग टू ऑल धन्यवाद. आणि शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार येतीन, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मेड सिम्पल मध्ये. हो, माझ्याकडनंही सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज फार चांगला दिवस निवडला सरांनी. म्हणजे तेव्हा योगायोग झाला असं करेक्ट माहित करेक्ट नव्हतं ऍक्च्युली. पण करेक्ट. आता चांगला हे दिवस. थोडक्यात सांगतो, जेव्हा आम्ही ठरवलं ना, ऑलरेडी एक 3-4 दिवसापूर्वी घ्यायचं ठरवलं होतं, पण मी विसरलो. आणि मग अचानक मी 19 तारीख असं करूया म्हटलं. आणि सेट केल्यानंतर लक्षात आलं की या दिवशी शिवजयंती हा. आहे. आणि योगायोग कसा आहे की आपण याच मागच्या वर्षी याच दिवशी फ्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह चालू केला होता. आणि हो हो. यतीनची आपली ओळख पण त्या इनिशिएटिव्ह मधूनच इंटरव्ह्यू साठी झाली. हा खरं तर एक खूप योगायोग आहे. त्याबद्दलही हा, खूप एक चांगला त्याच योगायोग सांगायचं म्हणूया आपण होतं. त्याला. हा. हा, तर तर एक वर्षापूर्वी साधारण आपला रिझल्ट लागला होता 2021चा. तर माझा रँक म्हणजे मी एक्सपेक्ट करत होतो की मला पोस्ट मिळेल. पण माझा रँक 319 आला. तर मी जरा पॅनिक झालेलो की म्हणजे इंटरव्ह्यूला मी बरेच एक्सपेक्ट करत होतो मार्क्स. पण 47 मार्क्स पडले. तर मी लगेच सरांना कॉल लावला. आणि एक हो. विशेष म्हणजे सरांनाच मला कॉल लावता आला, कारण मला बाकी एमपीएससीच्या क्षेत्रातली टीचर कोणालाच काही संबंध नाही आला. कारण मी एकटा स्टडी करत होतो. तर सरांनी जो प्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह ठेवलाय 6 ते 7 वाजता कॉल करणं, त्याच्यामुळे बराच मला मोरल सपोर्ट मिळाला. आणि त्यांना बराच कॉन्फिडन्स होता माझ्यात की माझं चांगला रँक येईल. मी शेवटच्या दिवसापर्यंत ऍक्च्युली 2023 चीच तयारी करत होतो. म्हणजे इवन रिझल्टच्या दिवशी पण मी तयारीच करत होतो, पण मला अपेक्षित नव्हतं एवढा रँक येईल चांगला. तर सर बरेच पॉझिटिव्ह होते माझ्याविषयी. त्याबद्दल धन्यवाद. आणि वेलकम वेलकम. ऍक्च्युली मला हो असं हो वाटतं आपण तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक चर्चा केली. तुम्ही म्हटले की मला काही चांगलं गेलं नाही, काय नाही. मी हो तुम्हाला त्यावेळेस हे हो म्हटलं की ते परसेप्शन असतं पॅनलचं. मला असं हो हो वाटतंय की तुम्हाला यावेळेस चांगले मार्क पडतील. आणि फॉर्च्युनेटली हो म्हणा किंवा तुमचे प्रयत्न म्हणा, तर ते यशामध्ये झालं कन्वर्ट. आणि रँक पण चांगला आला. म्हणजे ऍक्च्युली मी टॉप 10 मध्ये एक्सपेक्ट करत होतो. पण ठीक आहे, आता एखाद दोन मार्काचं तेवढं मागे पुढे चालतं. पण त्याच्याबद्दलही हो तुमचं खूप खूप अभिनंदन की एवढं मोठं सिलेक्शन तुमचं झालं. त्याबद्दल अभिनंदन. हो हो. बरं. चालेल, आता मला तर आपण मग हे मी आता करूयात. हा क्वेश्चन थोडस आन्सर्सला चालूच करूया. हा तेच मी म्हणजे थोडं क्रिस्प ठेवू, वेळ नको जायला मुलांचा. तर चालेल ना. माझी थोडक्यात अशी पार्श्वभूमी सांगून देतो. करेक्ट. म्हणजे मग सुरुवातीला माझं एमएससी मॅथमॅटिक्स झालंय. त्याच्यानंतर मी काही वर्ष मॅथमॅटिक्स ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजला काम केलं एमआयटी मध्ये. आणि अजून एक दोन कॉलेजलाही काम केलं. त्याच्यानंतर मग मी युपीएससी करायचं ठरवलं. पण युपीएससी मध्ये मला 2-3 वर्ष अपयश आलं. मग मला थोडं वाटलं की युपीएससी पेक्षा आता आपण थोडस कम्पॅरेटिव्हली इझी म्हणून एमपीएससी कडे वळूया. कारण आता एज पण वाढत चाललंय. म्हणून मी 2021 मध्ये एमपीएससी चा स्टडी सुरू केला. आणि हा माझा चौथा अटेम्प्ट होता. सिन्सिअरली म्हणायचं तर हा दुसरा अटेम्प्ट होता. पण 19, 20, 21 आणि 22 असा चौथा अटेम्प्ट माझा होता. ओके. ठीक हो आहे. काहीच हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता की ज्यासाठी सगळेजण वाट बघतायत. आणि इनफॅक्ट आतापर्यंत मला वाटतं असं कोणी सेशन घेतलंय का नाही मला माहित नाही. आणि घेण्याची कोणाची जास्त इच्छा होणार नाही. कारण सगळे क्लास हा असतात आणि मग ते थोडंसं कुठेतरी. हो. तर की तुम्ही कुठलाही क्लास न करता प्रिपरेशन केलं, याच्यामध्ये किती सत्य हो आहे? नाही, 100% मी क्लास न लावताच ही परीक्षा पास झालोय. ऍक्च्युली मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा स्टडी करायला सुरुवात केली तेव्हा पुण्यात एका नामवंत क्लास मी जॉईन केलेला. पण मी ते 2 महिन्यात तिथून निघून आलो. कारण मला अच्छा. काही गोष्टी तिथल्या आवडल्या नाही. म्हणजे असं नाही ते चांगलं नव्हतं, ते व्यवस्थित होतं. पण मला स्वतःला असं वाटलं की माझा बराच टाइम जातोय. आणि थोडासा जेवण्याचा वगैरे पण प्रॉब्लेम होता, तब्येत पण थोडी खराब होत होती. मग मी घरी येण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हापासून मी घरी स्टडी करतोय. तर मग 6-7 ओके. वर्षापासून मी ऍक्च्युली घरीच आहे. आणि त्याच्यामुळे हो. हा टाइम जरी खूप असला तरी त्याच्यामध्ये ऍक्च्युली मला खूपच वेळा अपयश आलेलं आहे. म्हणजे दिस इज म्हणजे हे एकदम खूप वर्षांनी मिळालेलं यश आहे. त्याच्यामुळे मी ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ फेल्युअर असं म्हटलं तरी चालेल की त्या याच्याने आपण चर्चा करू शकतो. म्हणजे असं नाही की बाबा मला खूप यश मिळत गेलं बुवा. मी पण म्हणजे तुमच्यातलाच आहे. त्याच्यामुळे अ, सर्वच मी हँडल केलेलं आहे, स्ट्रेस वगैरे सर्वच जर्नी
हे सर्वच त्रास वगैरे जो होतो आपल्याला तो होतोच. आता घरी जर राहून जे अभ्यास करायचा आहे तर ते प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे. आता त्याच्यात काही चेक पॉइंट मला असं वाटतं की ते प्रत्येकाने बघितले पाहिजे. म्हणजे असं मी म्हणत नाही की क्लास लावू नका, क्लास लावला पाहिजे, ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच लावला पाहिजे. आणि ज्यांना म्हणजे काही मुलांचं असं असतं की क्लास ऍक्च्युली त्यांना गरज नसते, पण ते उगाच आपल्याला म्हणजे फोमो मध्ये येतात आणि उगाच आपल्या मार्क नको कमी व्हायला किंवा आपलं काही सुटून नको जायला म्हणून क्लास लावतात. तर तसं नाही केलं तरी आणि तुम्ही घरी राहून पूर्ण वेळ घरी राहून अभ्यास केला तरी चालणार आहे. आणि यात मीत बरेच आहे, म्हणजे क्लास लावला पाहिजे, टेस्ट सिरीज लावली पाहिजे, इंटरव्ह्यूला पण मॉक दिले पाहिजे, असं काही नाहीये. मी न क्लास लावला होता, मी टेस्ट सिरीज पण लावली नाही आणि इंटरव्ह्यूला फक्त मी काकडे सरांचं मार्गदर्शन घेतलंय फोनवर आणि आदल्या दिवशी आम्ही व्हिडिओ चॅट केलेला, पण ऍज अ मॉक म्हणून नाही, पण सरांनी बरेच इनपुट्स दिलेले मला आणि त्याच्यात भरपूर कव्हर झालं होतं. त्याच्यामुळे हे मीथ काढून टाका ज्यांना असं वाटत असेल की आपलं क्लास शिवाय काहीच होणार नाही किंवा एखादं काही असं खूप डिफिकल्ट आहे बुवा, असं काहीच नाही. तर तुम्ही सिंगल हँडेडली हे हँडल करू शकता. आता याच्यात काही चेक पॉइंट आहेत ते मी असं सांगतो की आपली जी डिपेंडन्सी असते की एखादा कॉन्टेंट असेल, एखादा सब्जेक्ट की आपल्याला कोणी शिकवला तरच समजेल असं आपण डोक्यात असं तयार करून ठेवतो. तर ते पहिले काढलं पाहिजे. म्हणजे आपण आता मिनिमम ग्रॅज्युएट आहेत, आपण काही पोस्ट ग्रॅज्युएट पण आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला बरीच अंडरस्टँडिंग झालेली असते की आपण एखादं पुस्तक वाचलं की त्यांनी तसा सिलेबस तयार केलेला आहे की आपल्याला ते कळणार. आपल्याला 70 ते 90% समजतं. फक्त जे 10% त्याच्यासाठी आपण इतर म्हणजे युट्यूब वगैरे किंवा फ्री लेक्चर्स अवेलेबल असतात त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामुळे त्याला जर शक्य होत असेल तर हा फॅक्टर लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सायकोलॉजी खूप स्ट्रॉंग असली पाहिजे, कारण घरी राहून अभ्यास करणं ही साधी गोष्ट नाहीये थोडी, कारण याच्यामध्ये बरेच डिप्रेशन, स्ट्रेस या गोष्टी येऊ शकतात. कारण आपल्याला कोणी सोबत राहत नाही, आपल्याला कोणी चर्चा करायला राहत नाही. त्याच्यामुळे आपलं गोल क्लिअर पाहिजे आणि मोटिवेशन हे हे इनर असलं पाहिजे असं मला वाटतं सर. म्हणजे आजकाल मुलं जे व्हिडिओ वगैरे बघून प्रवृत्त म्हणजे प्रेरित होतात ना, लाल दिवा आणि पहिली पॉवर लाट, वगैरे दुसरी लाट, तिसरी लाट. तर त्या गोष्टी म्हणजे चुकीच्या नाही, ते प्रत्येकाचं हे आहे इच्छा. पण मला असं वाटतं की सिव्हिल सर्वंटला जे व्हॅल्यूज गरजेचे आहेत, म्हणजे जे ह्युमिलिटी किंवा जी आपलं असतं ना की इंटिग्रिटी, इंटिग्रिटी ऑनेस्टी, आहे, तुमचं ऑनेस्टी हा, आहे. तर त्या त्या तुमच्यामध्ये आहे का? तर तुम्ही पुढे जाऊन सोसायटीवर काय इम्पॅक्ट करणार आहे, तुमचं सोसायटीसाठी काय योगदान राहणार आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला कोणता आनंद मिळणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला जास्त मोटिवेट केल्या तर तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकाल. कारण तुम्ही जर चुकीच्या गोष्टींनी मोटिवेट झाला की इथं वर्दी गर्दी भरपूर पैसा किंवा मिळतो, पॉवर लाल, मिळते. हा हा, तर पॉवर, तर त्या गोष्टी ह्या म्हणजे शॉर्ट टर्म असतात त्या, मला असं वाटतं. त्याच्यामुळे मी मोटिवेट राहण्याचं माझं एकच कारण होतं की मला माझा लॉंग टर्म व्ह्यू होता की आपल्याला चांगलं काहीतरी करायचंय. आणि अजून पण मला असं खूप असं काही वाटत नाही, खूप आनंद खूप असं झाल्यासारखं खरंच वाटत नाही. फक्त एक नॉर्मलच वाटतंय मला, कारण अजून बराच पुढचा प्रवास आहे आणि नाही, मी तो आणि खरा. सॉरी टू इंटरप्ट, मला हे जाणवलं म्हणजे मला वाटतं रिझल्ट आल्यानंतर मी फ्लाईट मध्ये होतो, फोन बंद होता, तर आमचं बोलणं झालं आणि क्वाईट नॉर्मल जसं इंटरव्ह्यूच्या वेळेस की सर हो हा हो 12 रँक वगैरे. आणि त्याच्यानंतर कालही परवा आपण खूप वेळ बोललो, तर मला असं कुठे वाटलं नाही की खूप उत्साह आहे, चला माझा एवढा रँक आला आणि मग आता ती माझी मिरवणूक वगैरे किंवा असा काही प्रकार जाणवला नाही. मला असं वाटतं कुठेतरी नम्रता ज्याला आपण म्हणतो, ह्युमिलिटी म्हणतो, आणि ग्राउंड टू अर्थ राहणं म्हणतो ना, तर हे तेवढं सोपं नाही. एकदा का ती यशाची हवा घुसली ना किंवा तो गुलाल अंगावर पडला ना, की जसं गावाकडे बघा, लहान वासरू पहिल्यांदा शेतात घेऊन गेलो, त्याच्या कानात वारं घुसलं की ते सुसाट सुटतं. तसं बऱ्याचशा टॉपरच्या बाबतीमध्ये मी जवळून आणि स्वतः बघितलेलं आहे. त्याचं फक्त एक निगेटिव्ह रिपरकशन काय होतं की त्याच्यामुळं चुकीच्या पद्धतीनं दुसरे मोटिवेट होतात. अदरवाईज ते काय वाईट वगैरे असा प्रकार नाहीये, ते हो सेलिब्रेशन केलं पाहिजे कारण एवढ्या दिवसांची मेहनत असते. ते हो. तुमच्या बाबतीमध्ये मी ते एक बघितलं की एवढी अशी काही एक्साइटमेंट नाहीये. त्याला अस्तित्व प्रज्ञता आपण म्हणूया किंवा इक्वॅनिमिटी, एक मेडिटेशन मधला टर्म आहे. खरं तर तिथपर्यंत जायला खरंच खूप वेगळी लेवल आहे ती. तर ती एक मला जाणवली. आणि दुसरी जी तुम्ही सांगितलं की इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये, मला नव्हतं माहित की तुम्ही फक्त आपल्याकडेच करताय. मला वाटलं तुम्ही दुसरीकडे मॉक नाही वगैरे दिले किंवा देत आहेत, असं मला ते वाटलं. ठीक आहे, असो, काही प्रॉब्लेम नाही.
असं वाटतं आपण आता पुढचे प्रश्न घेऊया जे आले होते की यांचं असं म्हणणं आहे, आता एक जणांनी कमेंट जी केली होती की घरून अभ्यास करताय काहीच प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला कसं कळणार की काय वाचायचं काय नाही वाचायचं. त्यांनी एक एनसीआरटीचं एक्झाम्पल दिलं की त्याच्यामधले काही टॉपिकवर प्रश्न विचारलेत, काहीवर अजून विचारले नाहीत, आणि किती डीप पर्यंत करायचं, वेअर टू स्टॉप. हा, आता याच्यामध्ये जे त्यांनी एनसीआरटीचं सांगितलं, तर मी वैयक्तिक एनसीआरटी कधी वाचलं नाही, पण मी एकदा म्हणजे वरवर बघितलं होतं, पण एनसीआरटीत मला एक आढळलं की ते कन्सेप्ट बिल्डिंगसाठी जास्त उपयोगाचे आहेत. कॉन्टेंटसाठी एवढं म्हणजे तुम्ही त्याचं नाही वाचलं तरी चालणार आहे. तर तुम्ही एनसीआरटी हे रिव्हिजन करण्यासाठी तुमचं एक बेसिक बुक्स म्हणून बघू नका, तर तुम्ही एक कन्सेप्ट बिल्डिंगसाठी त्याच्याकडे बघा. आणि तुमचे जे बेसिक बुक्स आहेत एमपीएससीचे, ते तुम्ही मिनिमम ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि झालं किती लिमिट ठेवायचं त्याबद्दल, तर लिमिटचं असं आहे सर की याच्यात जर प्रिलिमचं जाऊ दे किंवा मेन्सचं मी सांगतो की मेन्समध्ये प्रत्येक पॉईंट दिलेला आहे सिलेबसचा. तर तुम्हाला सगळं दिलेलं आहे, फक्त तुम्हाला एक एक पॉईंट फक्त एक नॉर्मल लेवल पर्यंत करायचं आहे. म्हणजे खूप तुम्हाला डीप मध्ये पण जायचं नाही. तुम्हाला जेवढे पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केले जातात टॉपर्स कडनं किंवा जे पण तुम्हाला क्लास सजेस्ट करत असतील किंवा इंटरनेटमध्ये, बस तेवढंच ठेवायचं. कारण मी पण त्याच्यावर कधीच गेलो नाही, मी मिनिमम पुस्तकं वाचलेले आहेत. आता याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की आपला कॉन्टेंट आपण इतका वाढवू नाही शकत की आपली रिव्हिजनच होणार नाही. म्हणजे मी 2021ला थोडी ती चूक केली होती की खूप वाचायचा प्रयत्न केला इतिहासाचा, जो माझा वीक पॉइंट आहे. म्हणजे मी 4-5 पुस्तकं वाचले ते, पण मी नंतर असं मला आढळलं की माझी रिव्हिजनच झाली नाही. तर मग काय उपयोग झाला इतकं डीप करून, म्हणजे मला मार्क पण नाही पडले. आणि म्हणजे एवढा कॉन्टेंट वाढवून उपयोग नाही होत. कितीही तुम्ही डीप गेले तरी तुम्हाला लिमिट ठेवावंच लागणार आहे. आणि याच्यामध्ये एक बेसिक मिनिमम आपलं जे पुस्तक आहेत ते पूर्णपणे रीड झाले, रिव्हिजन झाल्या की तुमचं जे लॉजिक वगैरे म्हणतात त्याच्याने सुद्धा तुम्हाला त्या अप्रोचने जावंच लागणार आहे. कारण कॉन्टेंट हा तुमचा कोअर पार्ट आहे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं तुमचा हॉरायझन वाढवावा लागेल. तुम्हाला प्रत्येक प्रश्न आपल्याला येऊ शकतो या याच्याने बघून तो तसा टॅकल करणं गरजेचं आहे. कारण एमसीक्यू मध्ये एक फायद्याचं असं आहे की आपल्याला एखादा प्रश्न 30-40% येत असला तरी पण एखाद्या वेळेस त्याचं आन्सर निघतं. त्याच्यामुळे असं घाबरून जायची गरज नाही. एखादा प्रश्न खूप डीप विचारला तर तो इग्नोर केलेला पाहिजे, कारण ते मुद्दाम असे प्रश्न टाकतात की आपल्याला पुढच्या वेळेस खूपच आपण मग इकडं तिकडचे पुस्तकं बघायला लागतो, इतकं डीप विचारते. तर आपला मार्ग सोडायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आपलं जे पुस्तक आहे तेवढेच करायचं. आणि रिव्हिजनच्या बाबतीत एक प्रश्न होता सर की होत नाही बॉ रिव्हिजन, असं इतका सिलेबस आहे असं काही. तर मी एक युक्ती वापरली होती यावेळेस, की आपली 21-22-23ला एक्झाम होती ना मागच्या वेळेस, जी क्लिअर झालो. तर मी लिहून ठेवलं होतं एका इथं फळ्यावर की माझी एक्झाम 21-22-23ला नाही, माझी 15-16-17ला आहे. म्हणजे एक, आणि मी ते घरच्यांनाही सांगितलं की माझी एक्झाम 15-16-17ला आहे. आणि मी त्या याच्याने टाइम टेबल बनवलं. आणि तुमचं रिव्हिजन जे आहे ते तुमच्या मिनिमम किती झाल्या पाहिजे, म्हणजे हे तुमच्यावर डिपेंड आहे. काहींना 4 रिव्हिजन लागतात, काहींना 6 लागतात, काहींना 8 लागतात. आता मला 4-5 लागतात हे मला माहिती होतं. तर त्यानुसार तुम्ही 15, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 15 तारखेला तुमची एक्झाम आहे असं तुम्ही कन्सिडर केलंय, तर ते 15 तारखेच्या आधीपासनं, म्हणजे यावेळेस डिसेंबरला एक्झाम आहे ना, 14-15-16ला मेन्सची. मेन्स, हा 14-15-16 हो, डिसेंबर. मग तुम्ही असं कन्सिडर करा की तुमची 7-8-9ला एक्झाम आहे, आणि मग तुमचा बाय द एंड ऑफ सप्टेंबर तुमचा सिलेबस संपला पाहिजे पूर्ण. कारण तुम्हाला असं वाटतं की नंतर होत नाही, तो सिलेबस तुमचा बाय द सप्टेंबर संपलाच पाहिजे. त्याच्यानंतरचा पूर्ण टाइम हा रिव्हिजन मध्ये द्यायचा आहे. आता रिव्हिजन मध्ये असं करायचं की तुमची जी पहिली रिव्हिजन आहे तिला कितीही वेळ जाऊ द्या, तुमची दुसरी रिव्हिजन मध्ये मात्र तो टाइम 1/3 किंवा 1/2 1/2 ने रिड्यूस झाला पाहिजे. म्हणजे 30-50% टाइम हा तुमचा कमी लागला पाहिजे पुढच्या रिव्हिजनला. असं करत करत तुम्ही जर तुमची जी सायकल ती कंटिन्यू केली तर तुम्हाला एक्झाम पर्यंत तुमची आरामात सगळी रिव्हिजन झालेली असेल. आणि हे थोडंसं आयडियली बोलतोय मी, माझं पण बरेच टॉपिक राहून गेले होते 22ला. तर पण
आपली जर रिव्हिजन स्ट्रॉंग असेल आणि जर 2-4 टॉपिक राहून जरी गेले, आणि मी ते पण सांगू इच्छितो, बऱ्याच मुलांना असं होतं की एखादा टॉपिक राहून जातो त्यांचा रिव्हिजनचा आणि ते त्याचा लोड घेतात एक्झाम म्हणजे पेपरमध्ये. तर माझं एक उदाहरण सांगतो की GS3 मध्ये मी ऑर्गनायझेशन म्हणून एक चॅप्टर आहे आपलं, त्याच्यातले निम्म्याच्या वर ऑर्गनायझेशन माझे राहून गेले. तर मग मी पेपरच्या आधी हे ठरवलं की किती लॉस होणार आहे मला, 3 मार्क 4 मार्क. पण मी जो 150 मार्काचा वजा 150 वजा 3 ते 4 मार्काचा मी जो स्टडी केलाय तो तर परफेक्ट आहे ना. तर मी ते सोडून दिलं. माझे खरंच 3 ते 4 प्रश्न ते आले असते पण चुकले, पण मला सर्वात जास्त मार्क GS3 मध्ये पडले. म्हणजे आपले ते ते माइंडसेट असतो की आपण एखादा टॉपिक आहे थोडासा राहून गेला तर असं वाटतं खूप काही राहिलं. तर ह्या गोष्टी थोडं सायकोलॉजिकली आपण ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा जो तुम्ही मला सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही म्हटले की माझे खूप सारे फेल्युअर्स आहेत आणि त्यानंतर मिळालेलं मला हे यश आहे. तर जेव्हा आपण पाठीमागे वळून बघतो किंवा आता तुमचं सिलेक्शन झालं किंवा ह्या अटेम्प्टला तुम्हाला माहित होतं स्कोर चांगला आलाय, 480 आहे, होऊन जाईल, तर काय चुका तुमच्या झाल्या की ज्यांना घरून अभ्यास करायचा त्यांनी त्या चुका करू नयेत आणि जिथं तुम्हाला 3-4 वर्ष 4-5 वर्ष केले तिथे त्यांना 1 किंवा 2 वर्षामध्ये यश मिळेल. तर कुठल्या कुठल्या मिस्टेक्स तुम्हाला असं वाटतं की तुमच्या बाबतीमध्ये झाल्या? ओके. तर माझ्या बाबतीत ही एक मिस्टेक मी सांगितली की मी कॉन्टेंट खूपच जास्त वाढवला होता. तर तो तुम्ही लिमिट करायला पाहिजे. म्हणजे तो एक असा मुद्दा आहे की तुम्ही कितीही वाचलं तरी ते कमीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्टिक टू द सिलेबस. तुम्हाला खूप जास्त वाचून तुमचा फायदा होणार नाही, कारण शेवटी तुम्हाला रिवाइज करायचंय. ते जर झालं नाही तर तुम्हाला एक्झाम मध्ये काहीच येणार नाही. ठीक आहे, ते एक पहिलं. दुसरं म्हणजे की तुमची एक्झाम समजा 6 महिन्यावर आहे, तर तुम्ही आत्तापासूनच ती प्लॅनिंग केली पाहिजे. तुम्ही जर म्हणजे मी थोडा आळशी झालो होतो ऍक्च्युली. माझ्या आळशीपणामुळेच माझे एवढे अटेम्प्ट मला असं वाटतं की गेले वाया. तर तुम्ही असंच समजा की हे तुमच्यासाठी एक युद्ध आहे आणि ते तुम्हाला जिंकायचंच आहे. कारण जर शेवटची संधी असेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी संधी भरपूर मिळणार, अजिबात घाबरायचं नाही कारण नाही. पण समजा ज्यांना ऑब्जेक्टिव्ह साठी जर वाटत असेल की आपला शेवटचा अटेम्प्ट आहे, तर त्यांनी असं कन्सिडर करा की आपण युद्ध पातळीवर काम करायचंय. आपल्याला कोणतंच डिस्ट्रॅक्शन म्हणजे नकोच नको. तुम्ही इतके सायकोलॉजिकली स्ट्रॉंग राहिले पाहिजे आणि ते होऊ शकतं. तुमची डिसिप्लिन आहे तुमच्या माइंड मधनं येतं आणि ते तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहिला पाहिजे. आणि रोज तुम्ही म्हणजे तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. स्वतःला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की मी रोज किती अभ्यास केला, कसा केला. तर जर तुम्ही अभ्यास करू शकत असाल आणि तुमची जर टाइम टेबल प्रमाणे 80% जरी तुम्ही टाइम टेबल फॉलो केलं, मला माहिती आहे 100% होणार नाही, तरी तुम्ही जिंकाल हे मला 100% माहिती. तर माझं तेच चुकलं की थोडासा आळशीपणा, थोडा अभ्यास कमी पडला आणि कॉन्टेंट आणि थोडस म्हणजे माझा जो मार्ग होता तो थोडा मी डिस्ट्रॅक्ट झालेलो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला उशीर झाला थोडा. आता मला असं वाटतं थोडस प्रिलिम्स साठी काही लोकांचे प्रश्न आहेत आणि प्रिलिम्स जवळ येते, त्यामुळे आपण त्याच्याकडे वळूया. की एक प्रश्न आहे की सर, प्रिलिम्स साठी सेल्फ स्टडी करून विथ जॉब असल्याने राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर करता येईल का? कारण जॉबमुळे कुठेतरी वेळ कमी पडतोय, बाकीच्यांच्या तुलनेत मला कमी वाटतंय. व्यवस्थित प्लॅनिंग तर केलं आहे अभ्यासाचं, पण अजूनही वाटतं हवा तसा अभ्यास होत नाहीये. प्लीज सांगाल सर याबाबत. आता जॉब आता जर शक्य होत असेल ना, ज्यांना जॉब जर लिव्ह टाकता येत असेल, आता 28 एप्रिलला एक्झाम आहे ना, तर 1 महिना तरी मिनिमम तुम्ही जर लिव्ह टाकू शकत असाल तर चांगलं होईल. कारण हे थोडं अवघड आहे. मी पण करून पाहिलाय तो प्रयोग, म्हणूनच मला जॉब सोडावा लागला. ती खूप हेक्टिक होतं ती गोष्ट. आणि ज्यांना जास्त झोपेची गरज असते जसं मी, त्यांना जास्त त्रास होतो या गोष्टींचा. तर प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवर आहे. तुम्ही जर ठरवलंय तर तुम्ही 6 ते 7 तास जरी वेळ काढू शकत असाल म्हणजे जॉब करताना, जे जरा अवघड आहे, तुम्हाला थोडंसं वॉर फुटिंगवरच काम करावं लागणार. तर ते तुमचं शक्य आहे. आणि ज्यांना मेन्सचा अनुभव आहे मागच्या मेन्सचा, आणि ज्यांची म्हणजे खूप भरपूर अभ्यास झालाय, तर त्यांनी तर अजिबात टेन्शन घ्यायचं गरज नाही. आपला 70 to 80% सिलेबस मला असं वाटतं सेम आहे. उगाच प्रिलिम वेगळी म्हणून कधीच कन्सिडर करायची नाही. मी कधीच प्रिलिमचा खूप अभ्यास केला नाही. मी मेन्सचाच अभ्यास करायचो. फक्त प्रिलिमच्या
10 दिवसाआधी मी करंट अफेअर म्हणजे मी असं सांगत नाही माझं अनुकरण करा, कारण ते मला असं वाटतं बऱ्याच जणांना ते चुकीचं वाटेल. पण मी जे केलेलं आहे ते 10 दिवसाआधी करंट अफेअर आणि सायन्स थोडं थोडं मी वाचत राहायचो आणि बस तेवढंच मी जास्त केलं. आणि त्याच्यात सफिशियंट मार्क येऊन जातात, कारण प्रिलिमला आपल्याला टॉप करायची गरज नसते. 120 प्लस मिळाले तरी भरपूर आहे. तर प्लॅनिंग तशीच करायची की मिनिमम 120 110 पर्यंत पडले तर आपला मेन फोकस मेन्स पाहिजे. आणि ज्यांची ऑलरेडी मेन्स दिलेली आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुम्ही थोडा थोडा वेळ सायन्स आणि करंट अफेअर याला द्यायचा रोज जॉब करताना. आणि बाकीचं तुमचं कोअर कन्सेप्ट तर क्लिअर आहे. मग जेव्हा तुम्ही रजा टाकाल, तुम्हाला तर टाकावीच लागेल 8-10 दिवस तरी, तेव्हा मात्र पूर्ण रिव्हिजन होईल याची काळजी घ्या. बाकी मग प्रिलिमचं कसं आहे, थोडा रॅन्डम येतात प्रश्न. आजकाल कन्सेप्च्युअल पण यायला लागले, तर कन्सेप्ट थोड्याशा क्लिअर होणं गरजेचं आहे. जर एखादी कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ती क्लिअर करून घ्या. म्हणजे जसं फिजिकल जॉग्राफी त्याच्यात कन्सेप्ट आहेत, तुम्ही ते एकदा क्लिअर झाल्या का तुम्हाला ते कधीच खूप वाचायची गरज नाही. तर ते तुम्ही कोणत्याही टीचरकडे मार्गदर्शन घेऊ, कसंही करून कोणतीही छोटी बॅच लावली तरी ते चालणार आहे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या पॉलिटीच्या पण कन्सेप्टवर आहेत, त्याच्यात मार्क जायला नको. जे तुमचे स्ट्रॉंग एरिया आहे. पुढचा प्रश्न असा आहे की प्रिलिम्स तर करतोय तो आता अभ्यास एक्झाम, त्याचं असं म्हणणं आहे की प्रिलिम्स पास झाल्यानंतर मराठी, इंग्लिश आणि एवढे जीएस विथ डिस्क्रिप्टिव्ह 8 महिन्यामध्ये साधारण तयारी होऊ शकते का? 8 नाही सर, 6 महिन्यात होऊ शकते. फक्त तू जर फुल टाइम अभ्यास करणारा व्यक्ती असेल आणि जर हे घरी राहून करणार असतील तर 4 महिन्यात पण होऊ शकते. कारण घरी राहण्यात एक फायदा आहे की तुम्हाला 24 तास तुमच्याकडे, तुम्हाला कुठे जायचं नाही, यायचं नाही. तुम्हाला जेवायला पण जर तुम्हाला कोणी करून देणार, आपण डिटेल कव्हर करू. हा, तर 8 महिन्यात खूप आरामात अभ्यास होऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता पुढचा प्रश्न तोच आहे की घरून अभ्यास करताना फायदे काय आहेत आणि चॅलेंजेस काय आहेत? पहिले आपण फायद्याकडे येऊया, मग चॅलेंजेसकडे येऊया. फायदे हे की तुम्हाला घरचं जेवण मिळतं. दुसरं, आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण बऱ्याच जणांना डब्याचा प्रॉब्लेम येतो. मला पण त्रास व्हायचा, मी पुण्याला होतो तेव्हा. मी पुण्याला शिक्षण झालंय माझं, तर मी खूप डबे बदलावे लागायचे, त्याच्यात वेळ पण जातो आणि ऍसिडिटी वगैरे या गोष्टी होतात. दुसरं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही कधी, म्हणजे तुम्हाला खूप वेळ आहे तुमच्याकडे, तुम्हाला जाणं येणं कुठंच नाहीये. तुम्हाला क्लासला जायला यायला जो 1-1.5 तास तुमचा जाणार आहे, अर्धा तास तो वाचणार आहे. तुमचा चहासाठी तुम्ही एकदा अर्धा तास जातात इकडं तिकडं, तो तुमचा वाचणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे फ्लेक्झिबिलिटी भरपूर आहे, तुमच्याकडे टायमिंग भरपूर आहे. त्याच्यानंतर असे फायदे म्हणजे भरपूर आहेत तसे. आता मी टायमिंग वगैरेच सांगितलं. आता आणि तुमच्याकडे एक असं असतं की तुम्ही तुमच्या पद्धतीने टाइम टेबल करू शकतात. म्हणजे तुम्हाला क्लास प्रमाणे, आता एखादा टॉपिक आपल्याला बोर वाटला तर क्लासमध्ये जर तो नेमका तो शिकवत असतील तर आपलं ते तिथं लक्ष जात नाही आणि म्हणजे जर तेही होत नाही काहीच होत नाही. मग आता मला असं वाटायचं, मला हिस्ट्री बोर व्हायचं, मी हिस्ट्री माझा वीक पॉइंट आहे, तर मी हिस्ट्री समजा मी थोडंसंच करायचो हिस्ट्री. बाकी वेळ मग मला जे आवडायचं जसं इकॉनॉमिक्स, ज्योग्राफी ते करायचो. तर आपल्या पद्धतीने आपण कसंही करू शकतो. फक्त एकच लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं जे म्हणजे टाइम टेबल आहे, जे आपलं जे टार्गेट आहे ते फुलफिल व्हायला पाहिजे. ते कसंही करा मग तुम्ही. ते एक महत्वाचं आहे. आता टाइम टेबलचा विषय आला, खाली प्रश्न आहे सर, तुमचा टाइम टेबल कसा होता? माझा टाइम टेबल हा कॉन्टेंट बद्दल मी खूप म्हणजे टाइम टेबल असं काही केलं नव्हतं. मी असा ब्रॉड टाइम टेबल तयार करायचो. म्हणजे 15 दिवस मी GS1 ला देईल, 15 दिवस मी GS2 ला देईल, 15 GS3, 15 म्हणजे असं 2 महिने फॉर एक्झाम्पल. पण माझा रिव्हिजनचा टाइम टेबल मी सांगितल्याप्रमाणे मी सायकल मध्ये करायचो. म्हणजे मी 10 दिवस GS1, GS2, GS3, GS4 आणि इंग्लिश मराठी असे 10 ते 15 दिवस पहिल्या रिव्हिजनला. मग दुसऱ्या दिवस रिव्हिजनला मी 20 ते 30% त्याच्यात कपात करायचो. असं करत करत माझे 4 ते 5 रिव्हिजनची सायकल आहे, ती मी मेक शुअर करायचो की ती आपल्या जी मी तारीख कन्सिडर केली होती एक्झामची तोपर्यंत ती पूर्ण होईल. तर तोपर्यंत ती नाही झाली. आता समजा असं बऱ्याच जणांना वाटेल की जर म्हणजे दोन्ही याच्याने फायदे, जर ती नाही झाली कम्प्लीट तुमची सायकल किंवा तुमचं 2 रिव्हिजन राहून गेल्या तर तुमच्याकडे बफर राहतं 1 आठवड्याचं.
आणि समजा तुमची झाली तर तुम्हाला अजून एकदा रिव्हिजन करायला मिळेल. तर असं माझं जास्त टाइम टेबल हा रिव्हिजनच्या याच्यावर फोकस होता. कॉन्टेंट याच्यावर मी रॅन्डमली गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मी फक्त टार्गेट ठेवलं होतं की आता ह्या महिन्यापर्यंत माझा पूर्ण सिलेबस कव्हर झाला पाहिजे. करेक्ट. आता पुढचा एक प्रश्न त्यांचा असा होता की तुम्ही जसं बहुतेक यांनी ऐकलं नाही, विज्ञान बद्दलच विचारलंय त्यांनी. आणि अजून जो मला विचारायचा होता तो प्रश्न हा होता की जे एन्झायटी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट असतं, म्हणजे प्रिलिम्सच्या एक 8 दिवस आधी आणि मेन्सच्या पण एक 15 दिवस जवळपास आधी, म्हणजे यावर्षी मेन्सच्या मला असं वाटतं डिसेंबर एंडिंगच्या वेळेस मला फोन सुरू झाले, पॅनिक फोन सगळे मेन्स वाल्यांचे. आणि लिटरली ते पॅनिक एवढं वाढलं की एका विद्यार्थ्याचा मला फोन आला की तो म्हटला, सर मी घरी एकटाच असतो, रूमवर अभ्यास करतो आणि कधी कधी मला असं वाटतं की मी फॅनला लटकावं. इतक्या लेवलला ते पॅनिक झालं. म्हणून मग त्या दिवशी मी तो रात्री मेन्सच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता दुपारी की मॅनेजमेंट डोंट पॅनिक नावाचा. तर ते कसं मॅनेज करायचं प्रिलिम्स आणि मेन्सच्या आधीचं स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा पॅनिक वगैरे कसं अवॉइड करायचं? हा, तर ज्यांना खूपच स्ट्रेस येतो किंवा मला पण आलेला आहे सर, एन्झायटी वगैरे या गोष्टी खूप कॉमन आहेत. क्लास लावा नका लावू, सगळ्यांना तो येणारच आहे. तर तुम्ही पहिली गोष्ट तर तुम्ही ही गोष्ट होऊ देऊ नये याच्यासाठी आधीच तयारी केली पाहिजे. बरोबर, म्हणजे तुमची जर रिव्हिजन वगैरे ह्या गोष्टी बिफोर हँड कम्प्लीट झाल्या तर तुम्हाला, मला असं वाटतं 90% चान्स आहे की तुम्हाला तो त्रास होणार नाही. बट इन केस समजा असं झालं नाही, तुमचं काही राहून गेल्या बऱ्याच गोष्टी, तर तुम्ही एकच विचार करा की तुम्ही, म्हणजे ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम एक रियालिटी तुम्ही एक धरा की ही जस्ट एक्झाम आहे. बरोबर, आता मी पण जवळपास पूर्ण एवढ्या 6-7 वर्षात इतक्यांदा एक्झाम दिल्या, इतके फेल्युअर झाले, पण मी यांना फक्त एक्झाम म्हणूनच पाहिलं. तर तुम्ही ते फक्त एक्झाम म्हणून बघा. तुम्ही तो जीवनाचा जो एक हे पाहतात की माझा जीवनाचा अंतच होईल जरी एक्झाम मी क्लिअर झालं. बऱ्याच मुलांची अशी सायकोलॉजी तयार होते की ही एक्झाम फेल्युअर झाल्यावर मी संपलो, माझं काहीच खरं नाही. तर असं नाहीये. तुम्ही एक काम करा, ज्यांना असं खूप स्ट्रेस येत असेल किंवा सायकोलॉजिकल हे होत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी किंवा आई वडिलांशी, जे तुम्हाला समजून घेतात, त्यांच्याशी चर्चा करा की मला असा असा त्रास आहे, मी असं असं म्हणजे ते तुम्हाला समजून घेतील. ते तुम्हाला असं सांगतील की तू टेन्शन घेऊ नको, ते तुम्हाला थोडं रिलीव्ह करतील. किंवा काकडे सरांना जरी फोन केला तरी ते तुम्हाला सांगतील की की तुम्ही, तुमचं हे एंड नाहीये, हा एक टप्पा एक्झॅक्टली, आहे, मी इथेच येणार होतो, मीन्स आणि एंड्स मध्ये. करेक्ट. हा, तर तो एक टप्पा आहे. आणि तो समजा तुम्ही फेल झाले, सर काय होऊन, सर मी जर आज फेल झालो असतो, माझं वय ऑलरेडी इतकं जास्त झालेलं आहे, मी बरोबर. मी काय टीचिंग केली असती किंवा दुसरं काहीतरी केलं असतं घरच्यांना. आणि जो मेहनत करतो ना, तर त्याच्या सोबतचे जे असतात, म्हणजे माझ्या घरचे आई वडील, त्यांना समजतं की यांनी मेहनत केली, हा फेल झाला, ठीक आहे, याने मेहनत केली ना, बस. तर त्यांनी मला कधी असं म्हटलं नसतं की बाबा तू एवढा अभ्यास करून काय उपयोग झाला तुझा. तर ते ते थोडस तुम्ही हे केलं पाहिजे की कोणतीही एक्झाम ही तुमचं जीवन नाहीये, तर ती एक करेक्ट. टप्पा आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, त्याच्यानंतर प्रायव्हेट मध्ये टीचिंग करा, करेक्ट. क्लास कॉन्टेंट क्रिएटर व्हा, काहीही करा. तुम्ही पब्लिक सर्व्हिस, म्हणजे तुम्ही इनडायरेक्टली इकॉनॉमीला हातभार लावणारच आहे, तुम्ही इनडायरेक्टली करेक्ट. पब्लिक सर्व्हिसच करणार आहे, लक्षात ठेवा. उलट करेक्ट. कधी कधी असं असतं की काहींना ते, उलट ही पब्लिक सर्व्हिस पेक्षा ते जास्त आवडायला लागतं नंतर, असे बरेच करेक्ट. उदाहरण आहे. करेक्ट. नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी होतं ते. मी स्वतः पण अनुभवतोय त्या गोष्टी की हो, एक सर्टेन दिवसानंतर, म्हणजे एक वयाचा टप्पा तुम्ही गाठला की तुम्हाला ते सर्व्हिस, जॉईनिंग, हे खूप छोट्या गोष्टी वाटायला लागतात. पर्सनल छोटी लाईफ, गोष्ट. फॅमिली टाइम, बाकीचे ऍस्पिरेशन तुमचे हो, त्या मोठे वाटायला लागतात. त्यामुळे ते खरं तर त्याचे की ते मीन्स आहे, म्हणजे सर्व्हिस जॉईन करणं एक मीन्स आहे, तो एंड नाहीये. आणि जेव्हा आपण एंड वर जास्त फोकस करतो, आपण मीन्स मध्ये म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करतो. मीन्स वर जर फोकस केला तर एंड चांगलाच होणार असतो. हा, त्यामुळे असं तेच. सांगितलं की स्ट्रेस मॅनेजमेंटला पहिले की दिस इज जस्ट प्रोसेस, दिस इज नॉट द एंड. आणि अजून हो, टेक्निकल थोडासा ग्रामरचा भाग म्हणजे फेल्युअर आणि डिफीट ह्या दोन गोष्टी असतात. जेव्हा फेल्युअर होतं, यू गेट अनदर चान्स टू विन, राईट. बट डिफीट जेव्हा होते, समजा एखाद्या मॅच इंडियाला हारला, वर्ल्ड कप हारला, ते डिफीट आहे, तिथं इंडियाला परत चान्स भेटणार नाही त्या मॅच मध्ये काही करायला. एक्झामच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की यू हॅव अनदर चान्स. तुम्ही जरी फेल झालात तरी तुम्ही परत देऊ शकता, परत काही करू शकता. इट इज नॉट अ डिफीट, राईट. त्यामुळे असतो पुढचा प्रश्न, कदाचित आणि सरांना कंबाईन बद्दल तेवढं माहिती आहे का नाही, जस्ट विचारतो.
कंबाईन साठी सांगा सर 16 जून. तुम्हाला जर आयडिया आहे कंबाईन एक्झाम सर एक एक उदाहरण ते आपलं, ज्यांना असं वाटत असेल खूप वय वाढत चाललंय किंवा 25चे मुलंही घाबरतात, तर त्यांना ते सुधाकर लेंडवे सरांचंही उदाहरण घ्यायला पाहिजे, किंवा माझं पण घेतलं तरी काही नाही. तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका म्हणा सर, म्हणजे ठीक आहे, ते सांगतो. तुमच्याकडे भरपूर टाइम आहे. हो. हा करेक्ट. काय सर, मी पण एक कोणता दोन प्रश्न? जणांना सांगितलं होतं की सुधाकर सरांनी ज्या लेवलला एफर्ट्स घेतलेत ना, म्हणजे मी स्वतः त्यांचा 2014 पासूनचा एकदम सोबत, आणि युपीएससीचा मेन्स म्हणा किंवा प्रिपरेशन म्हणा, मी खूप जवळून बघतोय. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि शेवटी कुठेतरी जाऊन 4 रँक आल्यामुळे ते एक सुख ज्याला म्हणतो ना, सर्व्हिस पेक्षा मग ते की रँक चांगला आला याचं जे सुख आहे ना, ते त्यांना मिळालं. त्याबद्दल खूप म्हणजे मलाही खूप चांगलं वाटतं, आणि ही इज ऑल्सो व्हेरी हॅपी. तर ते, आणि किंवा आता यतीनचं पण एक्झाम्पल तुम्ही या वर्षीपासून घेऊ शकता की ठीक आहे, काय इट डझंट मॅटर किती वय झालं, पण ऍट द एंड शेवट चांगला होतोय, गोड होतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. अभ्यास असून सुद्धा मुख्य परीक्षेच्या भीतीमुळे मुख्य क्लिअर होत नाही. त्यांना मुख्यची भीती, यांचं काय म्हणणं आहे की अभ्यास असून सुद्धा मुख्य परीक्षेच्या भीतीमुळेच मुख्य क्लिअर होत नाही. भीती तेच सांगतो ना सर, भीती का, म्हणजे तुम्ही आत्ताच जर घाबरले, म्हणजे एखादा माणूस जर युद्धालाच घाबरला तर कसं चालणार, तो युद्ध कसं लढणार? आता त्या व्यक्तीने, म्हणजे जो प्रश्न विचारला त्या मित्राने, असं ठरवायला स्वतःशी ठरवून घ्यायचं ना की आपल्याला हे लढायचंच आहे. नाही तर मग एक म्हणजे तुम्ही त्याच्यात उतरले तर तुम्हाला लढावं लागणार आहे. नाही तर तुम्ही मग, तुम्हाला हे आता जस्ट हे एक टप्पा आहे, पुढे खूप बरेच प्रेशर वगैरे असतात जॉब्स मध्ये, तर ते तुमची एक पूर्ण म्हणजे उलट ही चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ते टेस्ट करून घेतात. तर त्या मित्राने एवढंच करायला पाहिजे की टाइम टेबल बनव आणि जस्ट फॉलो द टाइम टेबल, बाकी काहीच विचार नाही करायचा. आणि जो जेव्हा तुमची रिव्हिजन होणार 3 4 5 वेळा, तो कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक जनरेट होईल. आणि जर थोडं राहून जरी गेलं तरी काही हरकत नाही, तुमचे मार्क्स येणार म्हणजे येणार. माझ्या बाबतीत झालंय. या बाबतीमध्ये मी सुधाकर सरांसोबतही बोललो. शेवटी म्हणलं सर पोरं जरा पॅनिक होतं. सर मला काय म्हटले, म्हणा हे पॅनिक किंवा हे टेन्शन काहीच नाहीये. जेव्हा तुम्ही डेप्युटी कलेक्टर किंवा तुम्ही सीओ म्हणून एखाद्या पालकमंत्र्याच्या मीटिंग मध्ये किंवा कलेक्टरच्या मीटिंग मध्ये बसतात आणि पालकमंत्री तुमच्यावर एखादं इलिगल काम करायला प्रेशर टाकतो ना, तेव्हा तुम्हाला एन्झायटी स्ट्रेस काय ते कळेल. म्हणे आता तुम्हाला हे जी गोष्टी आहेत ना, आता छोट्या काहीच छोट्या आहेत. आता हे काहीच नाहीये. सर्व्हिस जॉईन केल्यानंतर भरपूर चॅलेंजेस असतात. त्यामुळं चॅलेंजेस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. तर त्याला चांगल्या पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे. पुढचा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याला खूप बोल्ड मध्ये केलं, मलाही खूप आवडला, की सर प्रोडक्टिव्ह अभ्यास कसा केला पाहिजे. प्रोडक्टिव्ह अभ्यास, ओके. प्रोडक्टिव्ह अभ्यास म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होणं, म्हणजे मला असं वाटतं प्रोडक्टिव्ह अभ्यास आहे. तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला पूर्ण म्हणजे 2 प्रकार असतात ना, कन्सेप्ट आणि ते लक्षात राहणं. तर पहिली गोष्ट म्हणजे एखादा टॉपिक आहे त्याची कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाली आहे ना, येस, म्हणजे 2 गोष्टी, तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली, हो तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली, आणि विथ रिव्हिजन जर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहत असेल, 2 4 5 रिव्हिजनची असेल, तर तुमचा प्रोडक्टिव्ह अभ्यास ऑटोमॅटिक होतो. याच्यामध्ये तुमचं फक्त एकच लक्षात ठेवायचं की अभ्यास करताना तुम्ही समजा एखादा टॉपिक घेतला तर तो टॉपिक कम्प्लीट केला पाहिजे. मध्येच जर तुम्ही मोबाईल बघितला किंवा मध्येच जर तुम्हाला खूप फोन येत असतील तर तो फोन बंद करणं, किंवा म्हणजे असं तुमचे स्वतःला तुम्ही डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. कारण घरी राहून या गोष्टी थोड्या प्रॉब्लेम येतात की डिसिप्लिन राहत नाही. तर स्वतःला एक टॉपिक तरी मिनिमम तुम्ही छोटे छोटे टार्गेट ठेवा. म्हणजे पॉलिटीचे जे लक्ष्मीकांतचं बुक आहे त्याच्यात एक एक चॅप्टर छोटा आहे, तर तुम्ही असं करा की एक चॅप्टर करा, व्यवस्थित समजून घ्या, थोडा ब्रेक घ्या 5 मिनिटाचा, मग दुसरं म्हणजे पूर्ण कम्प्लीट अंडरस्टँडिंग झालं होणं, आणि आपल्याला कॉन्फिडन्स आहे ना की हा आता मला हे परत वाचल्यावर हे लक्षात राहील, यालाच प्रोडक्टिव्ह अभ्यास म्हणतात. आणि जर एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही युट्यूबला कितीतरी अवेलेबल व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते पाहू शकतात. पुढचा प्रश्न असा आहे की पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कशा पद्धतीने करायचे आणि किती इयर्स पर्यंतचे केले पाहिजे. आता तर मला असं वाटतं की साधारण 2016-17 पासनचे सर्वच केलेले बरे, कारण अशी तुमची आता शेवटची मेन्स आहे. तर आणि ते फक्त तुम्ही एकच करायचं की ते अनालिसिस करताना म्हणजे जे काही असे टॉपिक आहेत की ते एकदमच वेगळे विचारलेले आहेत, तर त्याचा जास्त लोड नाही घ्यायचा, कारण ते परत रिपीट होतील का नाही हा फार मोठा प्रश्न आहे.
पण जे नेहमी नेहमी येणारे टॉपिक आहेत ना, ज्याच्यावर नेहमी नेहमी प्रश्न येतात, त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. आणि सेल्फ अनालिसिस जर केलं जास्त करून, आणि पुस्तक जर अवेलेबल असेल चांगल्या क्वालिटीचे, मला असं वाटतं तुम्ही काढलेलं होतं ना 2022चं? हो, 22 अनालिसिस. बाकीचे नाही काढलेत ना सर तुम्ही? नाही, बाकीचं नाही, एकच आपण 2022 अनालिसिस केलेलं आहे, ते आहे ओके अजून ओके. अवेलेबल आहे मार्केटमध्ये. हा, तर मला असं वाटतं मी तरी स्वतः सेल्फ अनालिसिसच केलेला. आणि प्रत्येक ऑप्शन आपण म्हणजे एखादा प्रश्न आपल्याला अनालिसिस करणं म्हणजे प्रत्येक ऑप्शन बघणं गरजेचं आहे. फक्त असं प्रश्न आला आणि त्याचं उत्तर हे आहे, हा आता मला हे लक्षात राहील, असं याला अनालिसिस नाही म्हणत. तर प्रत्येक ऑप्शन, इतिहासाच्या याच्यात मेनली प्रत्येक ऑप्शनचं तुम्ही सर्च मारून बघा. जर तुमच्या पुस्तकात नसेल तर इंटरनेटवर सर्च मारा, त्याचे शॉर्ट नोट्स तयार करा. यालाच अनालिसिस म्हणतात. आणि याला काही खूप वेळ लागत नाही. तुमचा जो टॉपिक जो तुम्ही करतायत ना, त्याच्यानंतर तुम्ही तो टॉपिक नंतर जरी तुम्ही प्रश्नपत्रिका चाळली तरी ते लगेच होऊन जातं. करेक्ट. पुढचा प्रश्न हाच आहे की नोट्सचा रोल सांगा प्रिपरेशन वेळेस, कशाच्या प्रोडक्टिव्ह बनवायच्या ते पण सांगा. म्हणजे नोट्सचा रोल किती आहे आणि कुठल्या विषयाच्या नोट्स बनवल्या पाहिजे? हा, मला असं वाटतं सर की याच्यामध्ये इतिहास असे काही ब्रॉड जे सब्जेक्ट आहेत जे वाचण्याला बलकी आहेत, ते सोडले तर मला असं वाटतं सगळे याच्या नोट्स, हँड रिटन नोट्स बनवणं थोडंसं मला असं वाटतं जे जरा सोयीस्कर आहे. आणि त्याच्याने फायदा होतो, कारण मी स्वतः नोट्स बनवतो. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे सर याच्यात, की प्रत्येकाने स्वतःच्या हातानेच नोट्स बनवल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही इव्हन दुसऱ्यांच्या नोट्स जरी घेतल्या ना, ते स्वतःच्या हाताने लिहून काढा. कारण तुम्हाला जो टॉपिक आहे, जो तुम्हाला एखाद्या टॉपिक मध्ये समजा 10 गोष्टींपैकी 3 गोष्टी फार सोप्या आहेत तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला नेहमी लक्षात राहणार आहे माहिती आहे, तर तुम्ही ते स्किप करू शकता. पण ते असं तुम्ही रेडीमेड नोट्स जेव्हा घेतात आणि ते वाचतात, तर तुम्हाला त्या साच्यामध्ये ते राहावं लागतं. तर तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवणं फार गरजेचं आहे. तर याच्यामध्ये GS1 मध्ये तुम्ही ऍग्रीच्या नोट्स बनवू शकतात. त्याच्यानंतर बाकी मग GS1 मध्ये हिस्ट्री वगैरेच्या नोट्स बनवणं थोडं अवघड आहे, पण बनवल्या तर फारच छान. फिजिक्स आपलं जॉग्रफीसाठी पण जर बनवल्या नाही तरी चालेल, पुस्तक चांगले अवेलेबल आहे आपल्याकडे क्रिस्पली. त्याच्यानंतर GS2 मध्ये पॉलिटीचं बुक सोडलं, त्याच्यानं गरज नाही, त्याच्या अंडरलाईन करून जरी केलं तरी चालेल. पण आपलं जे बाकीचे टॉपिक आहेत, पॉलिटी 2 जो पार्ट 2 आहे, त्याच्या मात्र तुम्ही सगळ्या जर नोट्स बनवल्या, कारण त्याचं सोर्स स्कॅटर्ड आहे, तर ते सगळं जर कंपाईल करून नोट्स, थोडी मेहनत लागेल, थोडा वेळ लागेल, पण एकदाच झालं का त्याचं फ्रूट नक्की मिळेल. त्याच्यानंतर GS3-4 मध्ये तर तुम्ही 3 मध्ये तुम्ही सर्वच नोट्स बनवा, असं माझे म्हणणं आहे शक्यतो. आणि GS4 मध्ये पण इकॉनॉमिक्स वगैरे या कन्सेप्ट वगैरे याच्या नोट्स नाही बनवल्या तरी चालते. जसं इन्फ्लेशन आहे, आपल्याला तो टॉपिक समजला तर तो समजला, तो कधी आपण विसरणार नाही. तर त्या ज्या गोष्टी आपण नेहमी विसरतो त्याच्या नोट्स बनवायच्या. आणि मात्र सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या नोट्स बनवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करा, कारण याच्यामध्ये त्याच्यात पण फक्त मला असं वाटतं न्यूक्लिअर वगैरे टेक्नॉलॉजी ते थोडं इझी जातं, त्याचं थोडंसं आहे. बाकीचे मग तुम्हाला थोडंसं रॅन्डमच आहे ते, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स बनवून ऍटलिस्ट तुम्ही तो सिलेबस कम्प्लीट केला पाहिजे, म्हणजे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन राहील. करेक्ट करेक्ट. पुढचा प्रश्न कंबाईन रिलेटेड आहे. जर तुम्हाला कंबाईन बद्दल माहिती असेल तर आपण बोलू, नाही तर तो प्रश्न स्किप करू. कंबाईन एक्झाम, हा, कंबाईनचं थोडी मला कंबाईन स्किप करू. हा, तुम्ही दिली नसेल, तयारी केली नसेल तर मग प्रिलिमचं त्याच्यात एकच वाटतं मला की त्याच्यात टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण इकडं कसं आपला मेन्सला तुम्हाला टाइम भरपूर असतो, एक्सेप्ट इंग्लिश मराठी पेपर. इकडं पण कंबाईनला तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर तो जर तुम्ही तो मला असं वाटतं त्याच्यासाठी टेस्ट सिरीज लावणं गरजेचं आहे. तो जर तुम्ही टायमिंग व्यवस्थित मॅनेज करू शकले तर तो कॉन्टेंट वगैरे तर काही एवढं प्रॉब्लेम नाही, मी जे सांगितलं तेवढंच आहे, बाकी काय फरक नाही जास्त. पुढचा प्रश्न आहे, स्टडीमध्ये सॅच्युरेशन झाल्यानंतर इम्प्रुव्हमेंट कशी करावी? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण जेवढे मेन्सच्या बॅचला किंवा मला कॉन्टॅक्ट येतात, सर 3 मेन्स दिल्या, 4 मेन्स दिल्या, मार्क वाढत नाहीत, मार्कांची इम्प्रुव्हमेंट होत नाही, त्यांचं तेच म्हणणं आहे की एक सर्टेन लेवल नंतर सॅच्युरेशन येतं, मग ते सॅच्युरेशन कसं ब्रेक करायचं आणि तिथून पुढे अभ्यासामध्ये इम्प्रुव्हमेंट कशी करायची? सर मला आता यात असं म्हणायचंय की नक्की यांना सॅच्युरेशन हे सब्जेक्टिव्ह वाटतं मला. म्हणजे यांचं सॅच्युरेशन मे बी एखाद्यासाठी
ती गोष्ट 80%च राहू शकते सिलेबस म्हणजे. तर तेच खरंच जर मी कन्सिडर करतो की सॅच्युरेशन झालंय एखाद्याचं, सर्व अभ्यास झालाय तर आणि रिव्हिजन जर होत असतील सर्व, तर याच्या मग तुम्ही, मला असं वाटतं त्याच्यात मग लॉजिक वगैरे या गोष्टीचा जास्त उपयोग होतो. कारण तुमचं जर कॉन्टेंट क्लिअर आहे तर त्याच्यानंतर सेकंड स्टेप ही लॉजिकच येते. कारण तुमचे बरेच प्रश्न असतात ते तुम्हाला माहिती नसतात. म्हणजे मला तर असं वाटतं 150 पैकी 70 प्रश्न तुम्हाला माहितीच नसतात बऱ्यापैकी, तर ते तुम्ही लॉजिकने सोडवायचे असतात. आणि तुम्हाला बऱ्याच प्रश्नांमध्ये 2 ऑप्शन एलिमिनेट होतात आणि 2 मध्ये तुम्हाला हे करायचं असतं. तर याच्यात बरेच मुलांचा एक प्रॉब्लेम येतो की ते अननेसेसरी रिसर्च करतात त्याच्यावर. तर माझं असं हा, तर तो रिसर्च करणं बंद केलं पाहिजे आणि स्ट्रेट फॉरवर्ड जे लॉजिक लागतं त्यावेळेस ते जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला इम्प्रुव्हमेंट मिळेल. करेक्ट. पुढचा प्रश्न असा आहे की सर, राज्यसेवा पूर्वसाठी मेन्सच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणं गरजेचं आहे का? पूर्वसाठी मेन्सच्या प्रश्नांचं अनालिसिस नाही, जे कॉमन टॉपिक आहे त्याचं केलं तरी हरकत नाही, पण थोडासा अप्रोच वेगळा आहे. आता याच्यामध्ये जॉग्रफी वगैरे विचारण्याचं बराच वेगवेगळा अप्रोच आहे मेन्स मध्ये. तर तुम्ही ते बघितलं पाहिजे की ते समजून जातं बऱ्याच मुलांना की कोणतं कॉमन टॉपिक आहे. जसं GS2चं तुम्ही करू शकतात, पॉलिटीचा पार्ट, कारण तो बराच सिमिलर आहे. त्याच्यानंतर काही भाग GS4चा करू शकतात. बाकीचं मला असं वाटतं जर वेळ नसेल तर ते प्रिलिम नंतर केलेलं चांगलं आहे उलट. करेक्ट. मला असं वाटतं आता बऱ्यापैकी प्रश्न झालेत. आपण काय करू, प्रिलिम्सच्या नंतर परत छोटे छोटे सेशन्स घेऊया, पाहिजे तर टॉपिक वाईज किंवा 1-2 महत्वाचे मुद्दे घेऊन. आता काय झालंय, मोस्टली प्रिलिम स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि कंबाईंड रिलेटेड खूप जास्त आहेत, कारण सगळ्यांच्या समोर सध्या प्रिलिम्सच आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपण इथे आता थांबूयात आणि परत लवकरच प्रिलिम झाले की सेशन स्टार्ट करूया आपण त्याच्यामध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक, कारण तिथे खूप जास्त तुमचं गरज पडणार आहे सगळ्यांना की स्कोरची इम्प्रुव्हमेंट कशी करायची किंवा तुम्ही इम्प्रुव्हमेंट कशी केली आहे काय, त्याच्यावर आपण स्पेसिफिकली पाहिजे तर काही टॉपिक्स घेऊन तुम्ही केलेलं अनालिसिस त्या स्वरूपात आपण डिस्कस करूया की जेणेकरून अजून जास्त प्रोडक्टिव्ह सेशन्स होतील. आणि सध्या फक्त आता प्रिलिमसाठी 1, 2, 3, 4, 5 असं काहीतरी मंत्र, प्रिलिमचा मंत्र सगळ्यांसाठी द्यावा अशी माझी इच्छा आहे की 1, 2, 3, 4, 5 गोष्टी तुम्हाला वाटतं की त्या प्रिलिमसाठी खूप जास्त वर्क होतील किंवा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. हा, तर आता प्रिलिम जवळ येते असं कन्सिडर करू आपण. आता याच्यात फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्ही आत्ताच टाइम टेबल बनवून ठेवा आणि मी सांगितलं त्याप्रमाणे तुमची 28 एप्रिलला आहे तर तुम्ही 3-4 दिवस आधी प्रिलिम आहे असं डोक्यात घ्या, म्हणजे इन केस तुम्हाला बफर मिळेल जर काही प्रॉब्लेम आला नाही तर. दुसरं म्हणजे आत्तापासूनच थोडस हेल्दी वगैरे फूड वगैरे, थोडस आजारी पडणार नाही बुवा असं बघा, म्हणजे तुमचा टायमिंग जाणार नाही. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त रिव्हिजन झाल्या पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कॉन्टेंट खूप वाढवण्यात पॉइंट नाही, तुम्हाला एक लिमिट ठेवायलाच पाहिजे कॉन्टेंटला. त्याच्या पलीकडे जाऊन प्रिलिमला तरी खूप फायदा होत नाही. शेवटी तुम्हाला बरेच प्रश्न लॉजिकली सॉल्व्ह करावे लागणार आहे. आणि त्याच्यानंतर सायन्ससाठी तुम्ही तेच परत म्हणतो मी, तुम्ही कॉन्टेंट लिमिट करा. मी आता सायन्ससाठी स्टेट बोर्डचेच फक्त पुस्तक वाचलेत, बाकी मला MPSCचं जास्त माहित नाही. तेवढं जरी मला वाटलं ते सफिशियंट आहे. आणि बायोसाठी जे खूप आउट ऑफ द हे प्रश्न येतात 11वी-12वीचं, तर ते थोडंसं सोडलं तरी काही हरकत नाही वाटत मला. जर वेळ असेल तर करायला, उगाच लोड घेण्यात पॉइंट नाही, कारण खूप मार्क मिळवण्याची पण काही गरज नाही सर प्रिलिम मध्ये 120+ साठी. आणि जे लो हँगिंग फ्रुट्स आहेत ना ते तुम्ही लक्षात ठेवा फक्त, की प्रिलिम्स मध्ये करंट अफेअरचे जे काही फॅक्च्युअल गोष्टी वगैरे ते मात्र चुकायला नको. आणि सिली मिस्टेक टाळायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस केलेली बरी. म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे जर लावून फायदा होत असेल तर नक्की लावायचे. चालेल. सो थँक्यू व्हेरी मच यतीन, आणि इथं आल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि आपण नक्कीच पुढे असे सेशन्स करूया आणि स्पेसिफिकली करूया. मला असं वाटतं इंटरव्ह्यू साठी तर आपण स्पेशली चालूच केलेली सिरीज, तर तो आपण नंतर कंटिन्यू करूया, म्हणजे सेपरेट इंटरव्ह्यू साठीच घेऊया. आता सगळे प्रिलिम्सच्या मोड मध्ये आहेत, जसं एक किंवा इंटरव्ह्यूचे डिस्कशन चालू होतील तेव्हा आपण करूया. राईट. सो थँक्यू व्हेरी मच. हो, माझ्याकडनंही तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना प्रिलिम साठी शुभेच्छा. थँक्यू.